संस्थेचा अनिवार्य परतावा संकेतस्थळावर भरण्यासाठी 6 बाबींपैकी 2 ते 6 क्रमांकाचे परतावे स्कॅन करून आपल्या संगणकावर एक फोल्डर बनवून त्यात स्कॅन केलेले परतावे ठेवावेत. प्रत्येक स्कॅन केलेल्या परताव्याच्या फाईलचा आकार 1 MB पेक्षा जास्त मोठ्या साईजची फाईल नको. त्यासाठी परतावे स्कॅन करताना आपल्याला संगणकावर 75 ते 100 रेझोल्यूशन ठेवावे. चला मित्रांनो, आपण आपल्या संस्थेची विवरणपत्रे भरण्यास सुरुवात करूया. सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिनमध्ये www.mahasahkar.maharashtra.gov.in हे टाईप करून सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग हे संकेतस्थळ निवडायचे आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज येते. जर हे पेज इंग्रजीमध्ये असेल तर पेजच्या उजव्या कोपऱ्यावर भाषा निवडायला पर्याय दिला आहे. तेथे मराठी भाषा पर्याय निवडायचा व त्याला पसंती दर्शवायची. आपली पसंती ग्राह्य धरल्यावर एक नवीन मराठी पेज येते. त्याचे नाव सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र. या मराठी पृष्ठामध्ये इतर दुवे म्हणून एक शीर्षक आहे. त्या शीर्षकाखाली वेगवेगळ्या प्रकारचे विवरण दिलेले आहे. त्यापैकी आपण अनिवार्य रिटर्न्स हे निवडायचे व आपली पसंती दर्शवायची. आपली पसंती दर्शवल्यानंतर एक नवीन पृष्ठ आपल्या संगणकावर येते. त्या पृष्ठावर ऑनलाईन सोसायटी रिटर्न मॉड्यूल नावाचे शीर्षक येते. त्याच्या अंतर्गत आपल्याला जे 6 अनिवार्य परतावा सादर करायचे आहेत त्यांची नावे दिली आहे. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला जलद दुवेच्या अंतर्गत त्या शीर्षकाखाली वेगवेगळ्या प्रकारचे विवरण दिलेले आहे. त्यापैकी सबमिट मॅन्डेटरी रिटर्न्स याला आपली पसंती द्यावची आहे. आपली पसंती स्वीकारल्यानंतर आपण पुढील पृष्ठावर जातो. त्यामध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग या पृष्ठावर लॉग इन करण्यासाठीचे निर्देश असतात. इथे आपल्याला सोसायटीचा युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर युजर ID स्वीकारली गेल्यानंतर आपण सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र जनरल ऑप्शन या पृष्ठावर जातो. इथे आपल्याला 1 अपडेट प्रोफाईल, 2 डीम्ड कन्व्हिन्स, 3 मॅन्डेटरी रिटर्न्स, 4 ऑडिटर सिलेक्शन हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी आपली पसंती मॅन्डेटरी रिटर्न्सला द्यायची आहे. आपली पसंती स्वीकारल्यानंतर आपण मॅन्डेटरी रिटर्न्स या पृष्ठावर जातो. इथे ज्या वर्षाचा परतावा भरायचा आहे ते वर्ष निवडायचे आहे. वर्ष निवडल्यानंतर आपण पुढच्या पृष्ठावर जातो जिथे आपल्याला मॅन्डेटरी रिटर्नची माहिती भरायची आहे आणि स्कॅन केलेले दस्तावेज अपलोड करायचे आहेत ते पृष्ठ. या पृष्ठावर एका क्रमांकाला आपली पसंती द्यायची आहे. म्हणजेच अॅन्युअल रिपोर्ट ऑफ ऍक्टिव्हिटी गृहनिर्माण संस्थाच्या कार्यक्रमाचा वार्षिक अहवाल ॲज पर सेक्शन 79A फाईल रिटर्नला आपली पसंती द्यायची आहे. आपली पसंती स्वीकारल्यानंतर आपण गृहनिर्माण संस्थांच्या कार्यक्रमाचा वार्षिक अहवाल या पृष्ठावर जातो. इथे आपल्या समोर एक नवीन पृष्ठ येते. या पृष्ठावर आपल्या गृहनिर्माण संस्थेचे नाव, नोंदणी क्रमांक यांची माहिती येते. म्हणजे हाच आपल्या संस्थेचा अनिवार्य परतावा भरण्याचा अर्ज. चला तर मग आपण आपल्या गृहनिर्माण संस्थेचा अनिवार्य परतावा भरूया. त्यापूर्वी या पृष्ठावर दिलेल्या सूचना आपल्याला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. प्रत्यक्ष नोंद करायची रक्कम उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 हजार, लाख किंवा कोटी रुपयांपर्यंत उदाहरणार्थ 13.23 अशी नोंदवू नका. ब. नफा किंवा रक्कम दर्शवण्यासाठी वजा हे चिन्ह वापरा. क. रक्कम ताळेबंदाशी जोडली पाहिजे. आता आपण प्रत्यक्ष फॉर्म भरण्यास सुरुवात करूया. यामध्ये वित्तीय वर्ष, संस्थेचे नाव, नोंदणी क्रमांक आणि दिनांक, सदस्य संख्या, पत्ते हे यापूर्वीच दिलेले असते. त्यामुळे या व्यतिरिक्त जे कॉलम आपल्याला भरायचे आहेत त्याची माहिती आपण घेऊया. प्रति सदस्य प्रतिमाह अंशदान, सदस्याचे तिमाह अंशदान, वर्ष अखेरची अंशदान, थकबाकी सदस्य संख्या, एकूण थकबाकीदार सभासद किती आहेत आणि त्याची एकत्रित थकबाकी रकमांची माहिती ताळेबंद किंवा बॅलन्स शीट मध्ये मालमत्ता किंवा ॲसेट रकान्यात मिळेल ती येथे टाईप करावी. वर्षभरात झालेल्या मंडळ बैठकांचा तपशील, व्यवस्थापन समिती इतिवृत्त नोंदवहीमध्ये बैठकीची संख्या मिळेल. वर्षभरात पार पाडलेले भांडवली कार्य, वर्षभरात पार पडलेलं भांडवली कार्य याची माहिती ताळेबंद किंवा बॅलन्स शीट मध्ये मालमत्ता किंवा ॲसेट रकान्यात मिळेल. मानव अभिहस्तांतरणाचा तपशील, संस्थेचे मानव अभिहस्तांतरण झाले किंवा नाही याची माहिती द्यावी.
चालू वर्षात संकलित हस्तांतरण शुल्क. संकलित हस्तांतरांची माहिती ताळेबंद किंवा बॅलन्स शीटमध्ये राखीव निधीमध्ये जे शुल्क दाखविले जाते ते. सक्रिय सदस्यांची संख्या. उपविधी 22 क प्रमाणे नियमांची पूर्तता केलेली असलेल्या सभासदांची संख्या. चालू वर्षात संकलित अंशदान. याची चालू वर्षात संकलित अंशदान रक्कम उत्पन्न आणि खर्च खाते येथे नोंद असते. प्रति सदस्य प्रतिवर्ष अंशदान. प्रतिवर्ष अंशदानाची नोंद याची माहिती ताळेबंद किंवा बॅलन्स शीटमध्ये मालमत्ता रकान्यात मिळेल. वर्षाअखेरची शिल्लक अथवा तूट याची नोंद माहिती ताळेबंद लेखा किंवा बॅलन्स शीटमध्ये थकबाकी रकान्यात मिळेल. वर्षभरात केलेली दुरुस्तीची चालू कामे याची नोंद माहिती ताळेबंद लेखा किंवा बॅलन्स शीटमध्ये मिळेल. वर्षभरात हस्तांतरित सदनिकांची संख्या. हस्तांतरित सदनिकांच्या संख्येची नोंद भागपत्र आणि आय नोंदवहीमध्ये नोंद मिळेल. हे विवरण भरल्यानंतर या पृष्ठाच्या शेवटी 3 पर्याय आहेत. पर्याय 1 दाखल करा, दुसरा रद्द करा, तिसरा छाप उठवणे. त्यापैकी तिसरा पर्याय छाप उठवणे प्रथम निवडायचा आहे. त्यानंतर हे पृष्ठ संग्रहित म्हणजे सेव्ह करावे. त्यानंतर आतापर्यंत भरलेले विवरण म्हणजे हे पृष्ठ दाखल करायचे. याला आपली पसंती द्यायची आहे. आपली पसंती स्वीकारल्यानंतर documents.maharashtra.gov.in सेज इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली हा संदेश पृष्ठावर शीर्षकाच्या जागी येतो. त्यानंतर पुन्हा आपण मॅन्डेटरी रिटर्न्स या पृष्ठावर जातो. इथे मॅन्डेटरी रिटर्न्स एक ॲन्युअल रिपोर्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज हे आपण सुरुवातीला भरलेलेच आहे. त्यानंतर मॅन्डेटरी रिटर्न्स 2 हे अब्रिज्ड ऑडिट रिपोर्ट आपण भरलेले नाही. तेथे नॉट अपलोडच्या पुढील रकान्यात अपलोडला आपली पसंती दर्शवायची आहे. आपली पसंती स्वीकारल्यानंतर मॅन्डेटरी रिटर्न्स या शीर्षकाखाली 2 सूचना असलेले पृष्ठ येते. सूचना 1 ज्या परताव्याची स्कॅन प्रत दाखल करणार आहोत ती स्कॅन प्रत PDF स्वरूपात असावी. सूचना 2 स्कॅन केलेल्या प्रतीचा आकार 1 MB पेक्षा जास्त नसावा. या पृष्ठाच्या शेवटी 3 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी चूज फाईलला आपली पसंती दर्शवायची आहे. पसंती दर्शविल्यानंतर जिथे आपण स्कॅन केलेल्या परताव्याचे फोल्डर ठेवले आहे त्या ड्राईव्हवर आपण जातो. ड्राईव्हवरील त्या स्कॅन केलेल्या परताव्याच्या फोल्डरमधील अब्रिज्ड ऑडिट रिपोर्ट ही फाईल निवडून आपली पसंती दर्शवायची आहे. पसंती दर्शविल्यानंतर पृष्ठाच्या तळाला आपले परतावा दाखल होत आहे हे आपल्याला दिसते. जेव्हा परतावा 100% पूर्ण दाखल होतो तेव्हा पृष्ठाच्या शीर्षकाच्या येथे documents.maharashtra.gov.in सेज इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली हा संदेश येतो. अशा प्रकारे आपण उर्वरित 5 अनिवार्य परतावे दाखल करायचे आहेत. जर सर्व अनिवार्य परतावे दाखल झाले नसतील तर अपलोड हे शब्द पृष्ठावर दिसतील. जर सर्व अनिवार्य परतावे दाखल झाले असतील तर व्ह्यू किंवा डिलीट हे शब्द पृष्ठावर दिसतील. याचा अर्थ तुमचे ऑनलाईन सोसायटी रिटर्न म्हणजेच तुमच्या गृहनिर्माण संस्थेचा अनिवार्य परतावा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आपल्याला पृष्ठाच्या बाहेर पडण्यासाठी पृष्ठाच्या शीर्षकाच्या उजव्या बाजूला लॉग आउटला आपली पसंती दर्शवायची आहे. आपली पसंती स्वीकारल्यानंतर आपण पृष्ठाच्या बाहेर येतो. मित्रांनो, ऑनलाईन सोसायटी रिटर्न्स म्हणजे अनिवार्य परतावा सहकार विभागाच्या संकेतस्थळावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कसा सादर करावा याचा म्हणजे कसा अपलोड करायचा हे तुम्हाला दाखविले आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या संस्थेचे ऑनलाईन सोसायटी रिटर्न म्हणजे अनिवार्य परतावा दाखल करावा. जय सहकार.